श्री स्वामी समर्थ. समर्थ म्हणतात की पुण्याई वाढवायचे असेल तर एक काम करा, कमी बोला आणि जास्त ऐकण्याचा प्रयत्न करा. कमी बोला आणि जास्त ऐका असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. समर्थ म्हणतात की पुण्याई तोंडावाटेच खर्च होते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की आपलं तोंड हे वजाचं चिन्ह आहे. आपलं तोंड हे वजाचं चिन्ह आहे. आपली पुण्याई ते वजा करते असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की कमी बोला आणि जास्त ऐका असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की कोणाचीही चुकूनही निंदा करू नका, कोणाचाही तिरस्कार करू नका आणि कोणाचाही मत्सर करू नका असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. समर्थ म्हणतात की आपण एखाद्या व्यक्तीची निंदा करतो, ज्यावेळेस आपण निंदा करतो त्यावेळेस आपलं पुण्य त्या व्यक्तीला जातं आणि त्याचं पाप आपल्याला मिळतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की कोणाचीही चुकूनही निंदा करू नका असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. समर्थ म्हणतात की बोलतानाही विचार करून बोला. बोलतानाही प्रत्येक शब्द विचार करून बोला. एखादा आपण शब्द बोलतो आणि समोरच्या व्यक्तीच्या मनाला लागतं, पण तो शब्द आपल्याला परत माघारी घेता येत नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की आपली जीभ म्हणजे एक शस्त्रच आहे. ती फक्त बोलून शब्दाने समोरच्याला घाव घालते. ती फक्त बोलून शब्दाने समोरच्याला घाव घालते. म्हणून समर्थ म्हणतात की शब्द हे जपून वापरा असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.